जय श्रीराम. सार्थ श्री दासबोध. दशक 5वा. समास 10वा. सिद्ध लक्षण निरूपण. प्रपंचाचा त्याग केल्या वाचून साधक होता येणार नाही की काय, असा प्रश्न गेल्या समासाच्या शेवटी श्रोत्याने विचारला. त्याचे उत्तर असे आहे: ज्याला साधक व्हायचे असते त्याला मनापासून सन्मार्ग धरावा लागतो, पण त्याचबरोबर त्याला इतर मार्ग सोडून द्यावे लागतात. हा त्यागच आहे आणि अशा प्रकारचा त्याग करणे प्रापंचिकाला शक्य असते. साधक होण्यासाठी सद्बुद्धी अवश्य असते. वाईट बुद्धीचा त्याग केल्यापासून सद्बुद्धी उत्पन्न होत नाही. वाईट बुद्धीचा त्याग हा मोठा त्यागच आहे. प्रापंचिकांना अशा रीतीने त्याग करता येतो. प्रपंचाचा वीट आल्यामुळे मनातून इंद्रियसुख भोगण्याची लालसा काढून टाकली तरच मग साधक बनून परमार्थ मार्गावर वाटचाल करणे शक्य होते. प्रत्येक साधकाला नास्तिकपणाचा त्याग करावा लागतो, तसाच संशयाचा त्याग करावा लागतो. म्हणजे मग हळूहळू त्यास अज्ञानाचा त्याग करता येतो. प्रपंच असणारा साधक असो किंवा प्रपंच नसणारा साधक असो, दोघांनाही अशा प्रकारचा सूक्ष्म व आतमधील त्याग करावाच लागतो. त्यातले त्यात प्रपंच नसणारा साधक निस्पृह असतो, म्हणून तो बाहेरील व्यवहाराचा देखील त्याग करतो. हा त्याचा विशेष समजावा. प्रापंचिकालासुद्धा प्रपंचामध्ये निर्णयाप्रसंगी थोडासा तरी बाहेरचा त्याग करावा लागतोच. उदाहरणार्थ, असा बाह्य त्याग केल्याखेरीज नित्यनेम, परमार्थ श्रवण वगैरे परमार्थ साधने आचरता येत नाहीत. असो, याप्रमाणे श्रोत्याने काढलेल्या शंकेचे उत्तर आहे. त्या उत्तराने शंका सहज पिटली. तात्पर्य: त्याग केल्याखेरीज कोणीही साधक बनू शकत नाही. आता पुढील विषयाचा संदर्भ लक्षपूर्वक ऐकावा. गेल्या समासात साधकास कसे ओळखावे ते सांगितले. आता सिद्धास कसे ओळखावे त्याची खूण सांगतो. सिद्ध पुरुष स्वतः संपूर्णपणे ब्रह्मरूप होतो, त्यामुळे त्याचा संशय ब्रह्मांडाबाहेर जातो. त्याचे सर्व संशय नाश पावतात. मी ब्रह्म आहे हा ज्याचा निश्चय काही झाले तरी यत्किंचित डळमळत नाही, त्याला सिद्ध म्हणतात. सध्याच्या अवस्थेत मी देह आहे हे जसे निसंशयपणे आपल्याला वाटते, तसे ते परमात्म स्वरूप आहे हे अगदी निसंशयपणे सिद्धाला वाटते. बद्धावस्थेमध्ये अंगी असणारे दोष मुमुक्षु अवस्था आल्यावर उरत नाहीत. मुमुक्ष अवस्थेमध्ये आढळणारी लक्षणे साधकावस्था अंगी आल्यावर राहत नाहीत. परमार्थामध्ये देहबुद्धी हा मुख्य दोष आहे. संशय हा तिचे पिल्लू आहे. म्हणून देहबुद्धी कमी होत जाणे किंवा संशय क्षीण व निस्तज होणे हेच प्रगतीचे सर्वोत्तम गमक समजतात. साधकावस्थेत संशय शिल्लक असतो. साधनाने हळूहळू तो नाश पावतो. आत्मसाक्षात्कार होऊन साधक संपूर्ण संशयरहित झाला की तो सिद्ध बनतो. म्हणून जो निसंदेह असतो तो सिद्ध होय असे श्रोत्यांनी ओळखावे. अत्यंत संशयरहित आत्मज्ञान हेच खरे सिद्धपण अंगी बाळगण्याचे लक्षण आहे. सिद्ध पुरुषाच्या अंगी संशयासारखा हीन दोष असणेच शक्य नाही. श्री समर्थ पुढे सांगतात की कर्ममार्ग संशयाने भरलेला आहे. परमार्थाच्या साधनामध्ये संशयाचे विष कालवलेले आहे. मानवी जीवनात सर्वत्र संशय भरून राहिला आहे. एकटा सिद्ध पुरुषच काय तो अगदी संशयरहित असतो. संशयरहित ज्ञान खरे नसते. संशयसहित वैराग्य दीनवाणे व तेजोहीन असते. संशयाने भरलेले भजनपूजन वाईट व निष्फळ असते. संशय म्हणजे संदेह, म्हणजे शंका घेणे. वस्तू जशी खरोखर आहे तशी ती कळणे हे ज्ञान, तर तशी ती न कळणे हे अज्ञान होय. ज्ञानामध्ये वस्तूच्या स्वरूपाबद्दल निसंशयपणा असतो, त्यामुळे वस्तूबद्दल अत्यंत दृढ श्रद्धा निर्माण होते. तेच निश्चितपणा नसतो, तेथे निश्चितपणा असतो. अज्ञानामध्ये वस्तूच्या स्वरूपाबद्दल संशय असतो. वस्तू तशी असेल किंवा नसेल अशी अनिश्चित वृत्ती असते, त्यामुळे दृढ श्रद्धा निर्माण होत नाही. अज्ञानातील अनिश्चित वृत्ती शंका किंवा संशय यांचे रूप घेऊन प्रकट होते. संशय श्रद्धेच्या बरोबर उलट असतो. ज्ञानातील निश्चितपणा मनाला स्थिर करून समाधान देतो, तर अज्ञानातील अनिश्चितपणा मनाला अस्थिर करून असमाधान निर्माण करतो. अस्थिर मनाला चैन पडत नाही, मग त्या दृश्याच्या नादी लागून सुखाचा शोध करते. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात संशयाचे साम्राज्य चालते. जगात बुद्धिमान, बलवान, विद्वान, पराक्रमी, कलावंत, परोपकारी व साधनीसुद्धा माणसे बरीच आढळतात, परंतु स्वतःबद्दल व जीवनाबद्दल अत्यंत निश्चयपणे असणारी माणसे फार दुर्मिळ असतात. संशयाने श्रद्धेला धक्का बसतो. संशय हा अज्ञानाचे दृश्य रूप आहे. तोच खरा ज्ञानाचा शत्रू आहे. जेथे संशय प्रवेश करतो तेथे तो व्यर्थपणा निर्माण करतो. ज्या देवाबद्दल संशय येतो तो देव व्यर्थ असतो, तर संशयाने भरलेला भाव देखील व्यर्थ जातो. संशय घेणारा स्वभाव व्यर्थ असतो. संशयाने भरलेले सर्व काही व्यर्थ असते. संशयसहित व्रत व्यर्थ जाते. त्या तीर्थाबद्दल संशय येतो ते तीर्थ पण व्यर्थ ठरते.
संशयाने भरलेला परमार्थ निश्चितपणा नसल्यामुळे व्यर्थ जातो. संशय राखून केलेली भक्ती काय किंवा प्रीती काय किंवा संगती काय तिन्ही व्यर्थ जातात. त्यामध्ये संशय कमी होण्याऐवजी तो वाढतच जातो. संशयाने भरलेले जीवन व्यर्थ जाते. संशय ठेवून केलेले सगळे काही व्यर्थ जाते. संशयाने भरलेला अध्यात्मग्रंथ आणि संशयाने भरलेली विद्या दोन्ही व्यर्थ असतात. संशयामुळे निश्चयाच्या अभावी माणसाला चांगली गतीसुद्धा मिळत नाही. संशयाने भरलेली तत्परता व्यर्थ असते. संशय बाळगून एखादा पक्ष आपला म्हटला तर तो वाया जातो. संशय असेल तर मोक्ष देखील व्यर्थ होतो, कारण संशयामुळे तो प्राप्त होत नाही. संशयाने भरलेले संत काय, पंडित काय किंवा विद्यावंत काय सगळेजण निश्चित असल्याने व्यर्थ जातात. त्याचप्रमाणे संशयावर उभारलेली श्रेष्ठता, विद्वत्ता व ज्ञान निश्चितपणा नसल्याने व्यर्थ जातात. मानवी जीवनातील कोणतीही गोष्ट घ्या, ती जर निश्चित किंवा संशयरहित नसेल तर ती यत्किंचितही खरी सिद्ध होत नाही. संशयाच्या प्रवाहात पडलेले सारे काही व्यर्थ जाते. वक्त्याच्या बोलण्यात जर निश्चितपणा नसेल तर ते बोलणे कंटाळवाणे होते. वाचाळपणाने तो काहीतरी अर्थहीन बडबड करतो असे समजावे. असो, निश्चयाने संपन्न ज्ञान नसताना जो वक्ता ज्ञानाच्या मोठ्या मोठ्या बाता मारतो तो खऱ्या ज्ञानाचे विडंबन करतो, कारण मनामध्ये जोपर्यंत संशय असतो तोपर्यंत त्याचे समाधान राहू शकत नाही. म्हणून बिलकुल संदेह नाही असे ज्ञान आणि अत्यंत खात्रीचे समाधान हे सिद्धांचे खरे निश्चित लक्षण समजावे. मग श्रोत्याने विचारले की निश्चय कोणता करावा? निश्चयाचे मुख्य लक्षण मला सांगावे. त्यावर श्री सद्गुरू बोलले की मुख्य देव कसा आहे हे निश्चितपणे ओळखणे याचे नाव निश्चय होय. अनेक देवांच्या घोटाळ्यात आपण पडू नये. ज्याने हे चराचर विश्व निर्माण केले त्याच्याविषयी विचार करावा. अत्यंत शुद्ध, निसंदेह व निस्वार्थी विवेकाने परमेश्वराचे ज्ञान करून घ्यावे. मुख्य देव कोण, भक्ताचे लक्षण काय हे प्रश्न विवेकाने सोडवावे. मिथ्या दृश्य बाजूस सारून सत्यस्वरूप परमात्म्याचे ज्ञान करून घ्यावे. आधी आपल्या उपास्य देवतेस ओळखावे. मग मी कोण आहे याचे ज्ञान करून घ्यावे आणि नंतर सर्व दृश्यातून बाहेर पडून ब्रह्मस्वरूप होऊन जावे. मी बांधलेला आहे हा विकल्प तोडून टाकावा. मी मोकळा आहे हा निश्चय करावा आणि पंचमहाभूतांचा अन्वय व्यतिरेक करून स्वस्वरूप अनुभवावे. अन्वय म्हणजे आहेपणाने आत्मस्वरूपापर्यंत पोहोचणे आणि व्यतिरेक म्हणजे नाहीपणाने तेथे पोहोचणे. जे जे आपल्या अनुभवात शिरते ते सर्व काही स्वानंद सागरातील तरंग आहेत अशा आत्मीय भावनेने चराचर पाहणे यास अन्वय म्हणतात. जे जे अनुभवात शिरते ते सर्व काही स्वानंद सागरावरील बुडबुडे आहेत अशा मिथ्यापणाच्या भावनेने चराचर पाहणे यास व्यतिरेक म्हणतात. मी देह आहे हा पूर्वपक्ष, मी आत्मा आहे हा सिद्धांत. प्रथम पूर्वपक्ष खोटा ठरवून सिद्धांतापर्यंत यावे. तेथे सर्वसाक्षिणी अवस्था येते. ज्या दृश्याचा मी साक्षी आहे ते प्रकृतीतून व्यक्तदशेस आलेले असते, पण आत्मन्य झाल्यावर दृश्य प्रकृतीत लय पावते आणि प्रकृती स्वरूपात विलीन होते. मग साक्षीत्व देखील उरत नाही. तेथे परमात्मा स्वरूपाचा अनुभव येतो आणि देवाचे खरे शुद्ध स्वरूप निश्चितपणे कळते. देवबुद्धीच्या कारणाने मनात संशय उत्पन्न होतो, त्यामुळे समाधान नाहीसे होते. यासाठी आपल्या स्वस्वरूपाचा निश्चय मुळीच ढळू देऊ नये. मी देह नसून आत्मस्वरूप आहे असा अगदी ठाम निश्चय असावा. खरे पाहिले तर आपल्या अंतर्यामी मी आत्मस्वरूप आहे हे ज्ञान स्वतः सिद्ध आहे, परंतु देहबुद्धीतून उत्पन्न होणारा देहाभिमान त्याबद्दल संशय निर्माण करतो. त्याने आपले समाधान भंगते. म्हणून मी आत्माच आहे या दृढ निश्चयाने आपले समाधान सांभाळावे. देहबुद्धीचा जोर झाला की मी आत्मा आहे हा विवेक बेशुद्ध होतो. तेथे स्वस्वरूपाची जाणीव लोपते. म्हणून मी आत्माच आहे ही आत्मबुद्धी बलवान करावी. आपली स्वस्वरूपाची जाणीव सतेज ठेवावी. आत्मबुद्धीचा निश्चय पक्का होणे, मी आत्मस्वरूप आहे असे निसंशयपणे अनुभवास येणे हेच मोक्षरूपी लक्ष्मीचे ऐश्वर्य होय. मी आत्माच आहे ही जाणीव कधीही लोपू देऊ नये. आत्तापर्यंत जे सांगितले ते बरोबर ध्यानात येण्यास संतांना शरण जावे. त्यामुळे संशय नाहीसे होतात व आत्मनिश्चय होतो. सिद्ध देहातीत असतो. त्याची लक्षणे सांगणे शक्य नसते, ती अनुभवानेच आकलन होतात. निश्चय कोणता करावा हे सांगितले, पण सत्संगती वाचून त्याचा बरोबर अर्थ ध्यानात येत नाही. संतांना शरण गेल्यामुळे संशय आपोआप दूर होतात. आता हे बोलणे पुरे. सिद्ध पुरुषांचे लक्षण थोडक्यात ऐका. जो संपूर्ण निसंशय झाला तो सिद्ध बनला. सिद्धावस्थेमध्ये देहाची आठवण राहत नाही, म्हणून तेथे संशयाला स्थानच उरत नाही. या कारणाने सिद्ध पुरुष सतत संदेहरहित असतो. संशय देहबुद्धीची प्रजा असते. देहबुद्धी विरून देहाचे बाण हरपले की त्याबरोबर सर्व संशय नाहीसे होतात. जेथे देहाचा व दृश्याचा संबंध असतो तेथे वाटेल तेवढी लक्षणे सांगता येतात.
परंतु जो देहातीत अवस्थेला पोहोचतो त्याची लक्षणे सांगता येणे शक्य नसते. सिद्धाची अवस्था वाणीच्या पलीकडे असल्याने तिचे शब्दांनी वर्णन करता येत नाही. जे डोळ्यांनी पाहता येत नाही त्याची लक्षणे सांगता येत नाही. सिद्ध हा शुद्ध ब्रह्मस्वरूपात झालेला असल्याने त्याची लक्षणे वर्णिता येत नाही. जे इंद्रियांनी ग्रहण करता येते त्याचे वर्णन वाणीने करता येते, पण जे अतिंद्रिय आहे ते शब्दांच्या कक्षेमध्ये आणता येत नाही. म्हणून ब्रह्मस्वरूप बनलेल्या सिद्धांची लक्षणे सांगता येत नाहीत. त्रिगुणांना लक्षणे असतात आणि परमात्म वस्तू तर गुणाच्या पलीकडे असते, ती गुणरहित असते. सिद्ध पुरुष परमात्मस्वरूप असल्याने तोही गुणरहितच असतो. गुणरहित असणे हेच त्याचे लक्षण होय. परंतु हा विषय पुढे ज्ञानदशकात सांगितला आहे, म्हणून येथील विवेचन आटोपते घेतो. त्यात जे कमी जास्त असेल त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. समास 10वा समाप्त.